बंगल्याच्या तळघराच्या अंधाऱ्या खोलीतून जोरजोरात किंचाळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबांनी फोन फिरवला. अवघ्या 5 मिनिटात डॉक्टर आणि 2 कंपाऊंडर तळघरात पोहोचले. डॉक्टरांना बघून सखी ओरडली, नका नका, मला मारू नका, मला जगायचंय. रावसाहेबांच्या डोळ्यातला अंगारानं डॉक्टरांना इशारा केला. डॉक्टरांनी सिरिंज भरली आणि खाचकन सखीला टोचली. 2 मिनिटात सारं शांत झालं. सखी डोळे मिटून निपचित पडली. अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या, पण तिचं भान हरपलं होतं. रात्री 2 वाजेच्या सुमारास सखीला जाग आली. काळ्याकुट्ट अंधारात सखी ओरडू लागली, चांडाळा, सोड मला. पण सखीला बांधलेला साखळदंड एवढा दणकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली आणि हातातून भळभळ रक्त वाहू लागलं. सखीला ग्लानी आली. ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता. सखी ही विमलाबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेक. मुलगा पाहिजे या हट्टापायी सखीनंतर 2 वर्षांनी विमलबाईंनी रावसाहेबाला जन्म दिला. रावसाहेब लहानपणापासूनच हट्टी, चिडखोर आणि संतापी होता. असूयेपोटी सखीला वाढवलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा. विमलबाईंनी त्याच्या द्वेष प्रवृत्तीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. मोठा झाल्यावर रावसाहेब सखीचा दुस्वास करू लागला. नानासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेला हे रुचले नाही. त्यांनी रावसाहेबाला मिलिटरी शाळेत टाकला, पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला. सखीचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली होती. विमलबाई आणि नानासाहेबांनी एका चालून आलेल्या स्थळाला होकार दिला. मातबर देशमुखांचं स्थळ गर्भश्रीमंत. सखी देखील हरकून गेली जीवनाला मिळणाऱ्या नवीन वाटचालीनं. सखीचं लग्न प्रेमशी धुमधडाक्यात झालं. सखी देशमुख घराण्याची सून झाली. सारं वैभव आपसुकच चालून आलं होतं, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. प्रेम देशमुखांचा एकुलता एक मुलगा, लाडाकोडात वाढलेला. घरची गर्भश्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही, पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार. प्रेमला व्यसन लागलं दारूचं. दररोज पिऊन यायचं आणि बायकोला जोडायचं असा प्रेमचा नित्यक्रम सुरू झाला. शिकली सवरलेली सखी मुकाट्याने छळ सोसत होती. काही दिवसातच दारूच्या अतिसेवनापायी प्रेमचं निधन झालं आणि देशमुख घराण्यानं तिला करंटी ठरवत बाहेर काढलं. सखी माहेरी आली, अंगावरच्या साडीनिशी. वृद्ध मातापित्यांच्या केविलवाण्या नजरा सखीचं दुःख बघत होत्या, पण रावसाहेबाला मात्र असूया आनंद झाला होता. लेकीचा पांढरा कपाळ पाहून विमलबाई मनातल्या मनात आक्रोश करीत होत्या, पण रावसाहेब मात्र दात ओठ खात होता आणि बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता. रावसाहेब वाट बघत होता वृद्ध मातापित्याच्या मरणाची. नानासाहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता. एक दिवस अचानक विमलबाईंना मूर्छा आली. हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या होत्या. नानासाहेब घाबरले. त्यांनी ताबडतोब विमलबाईंना हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी विमलबाईची रक्त तपासणी केली. तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता, पण नानासाहेब अधिकच घाबरलेले होते. रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या होत्या. डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते, घाबरू नका, पण आता अधिक काळजी घ्यायला हवी. विमलबाईच्या कानावर शब्द पडत होते, त्यांना ब्लड कॅन्सर झालाय. विमलबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले, पण सत्य कुठे लपणार होतं. 2 महिन्यांचा कालावधी डॉक्टरांनी दिला. नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईंना मुंबईला हलवले. नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण काही उपयोग झाला नाही. अवघ्या 15 दिवसातच विमलबाईंचे निधन झाले. पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हाय खाल्ली आणि एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्ट अटॅक आला. विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला रान मोकळं झालं, पण अडसर होता तो फक्त सखीचा. एक दिवस गोड बोलून रावसाहेबांना सखीला शेतात जाण्याची गळ घातली. भोळी सखी भावाच्या पावलावर पाऊल टाकून शेताकडे निघाली. रावसाहेबांना बोलत बोलत सखीला विहिरीजवळ नेलं. सखी पाठमोरी झाली तोवर रावसाहेबांना त्याच्या राकट पंजानं तिला विहिरीत ढकललं. सखी क्षणभर घाबरली आणि ओरडू लागली, वाचवा वाचवा. पण दुष्ट रावसाहेबांना भला मोठा दगड तिच्या दिशेने विहिरीत फेकला. सखीच्या डोक्याला भली मोठी खोच पडली, पण जीव वाचवण्यासाठी ती हातपाय हलवत राहिली. रावसाहेब केव्हाच दिसेनासा झाला होता. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला. एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढलं, पण एव्हाना सखी बेशुद्ध झाली होती. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गावकऱ्यांनी सखीला घरी आणून सोडलं. सखीला पाहताच रावसाहेबांना दात ओठ आवळले, पण तो करणार काय. सखी भेदरलेल्या अवस्थेत घरात शिरली. रावसाहेबांना घराचे दरवाजे बंद केले. तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं. साखळ दंडांनी जखडलं आणि वर चापकाचे फटके मारले. सखीला मूर्छा आली. सखीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता. जगण्यासाठी माहेरची साडी चोळी पाहिजे एवढाच सखीचा आग्रह होता.
पण रावसाहेब नानासाहेबांच्या इस्टेटीतून काही द्यायला तयार नव्हता. रावसाहेबांना प्रश्न पडला. त्याच्या डोक्यात एक आसुरी कल्पना शिरली, सखीला वेडं करण्याची. दिवसभर साखळदंडाचा फास आणि चाबकाचे फटके सोसण्यापुढे सखीजवळ काही इलाज नव्हता. पण रावसाहेबाचं सैतानी मन एवढ्यावर शांत बसलं नाही. त्याने वेड्यांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवलं आणि सखीला शॉक देणं सुरू केलं. सखीच्या किंचाळण्याला आजूबाजूचे कान देऊ लागले. मग मात्र रावसाहेबांना इंजेक्शनची नामी योजना काढली. सखीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले. सखी वाचवा वाचवा ओरडत राहिली, पण काळ्याकुट्टा अंधाराशिवाय तिच्या सोबतीला कोणी नव्हतं. काळ्याकुट्टा अंधाराला भेदत सखीची किंकाळी ऐकू येत होती. मी वेडी नाही हो, मी वेडी नाही. दररोजच्या छळ आणि उपासमारीने सखी कंटाळली होती. तिच्या मनात अंगार फुलत होता. आईवडिलांच्या आठवणीनं तिचं मन व्याकुळ होत होतं. पण रावसाहेब बद्दल मात्र द्वेषाची जागा सुडाने घेतली होती. काय करावे या विचारात असताना तिला नामी युक्ती सुचली. तिने ठरवलं रावसाहेबाचा कट करायचा. तळघरातल्या अंधारात तिला एक दोर सापडला. दोर गुंडाळून तिने एक फास तयार केला. अंधारात चाचपडत तिने टेबलाचा अंदाज घेतला. टेबलावर चढून तिने फास डोक्यावरच्या पंख्याला अडकवला. तयारी पूर्ण झाली आणि ती वाट पाहू लागली ती रावसाहेबाची. रावसाहेबाच्या डोक्यात संचारला होता सैतान. वारसपत्राचे कागद घेऊनच तो तळघरात आला. आल्याबरोबर त्याने कागद सखीच्या दिशेने भिरकावले. त्याने सखीला जोरात दरडावले. सखी थरथर कापत होती. सखीला दंडाला धरून त्याने जोरात ओढले. दारू पिलेल्या रावसाहेबाला स्वतःचेही भान नव्हते. सखीने संधी साधून टेबलाकडे ढकलले. भान हरपलेला रावसाहेब टेबलावर चढला आणि नाचू लागला. जोरजोरात हसू लागला. सखी घाबरत घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली आणि काही क्षणातच सखीला किंकाळी ऐकू आली. मेलो मेलो. रावसाहेबाच्या गळ्यात फास अडकला होता. सखीने धाडकन तळघराचे दार बंद केले आणि भीत भीतच ती दिवाणखान्यात येऊन बसली. दिवाणखान्यातल्या लोडवर डोके ठेवून ती जोरजोरात रडू लागली. विमलबाई नानासाहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले. तोंडातल्या तोंडात पुटपुटत ती म्हणाली, बाबा मला माफ करा. रावसाहेबाचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता. पण जिव्हाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता. स्त्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती, पण अन्यायासमोर झुकायचं नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला. मित्रांनो, सखीवर जी वेळ आली, देव करो तशी वेळ कोणावरही येऊ नये. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.